नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. दर्शन. आपण किती देवदर्शनाला जातो. आपण, आपल्या आजी आजोबा, आपले आई वडील नेहमी काही ना काही दर्शन असतं. आत्ताच नुकताच गणपतीचा सोहळा पार पडला आणि आता आपण अ, सगळेजण एकमेकांच्या घरी देवदर्शनाला जात होतो, बाप्पांच्या दर्शनाला जात होतो. हे किती म्हणजेच अगदी आपल्या संस्कृतीचा भाग असल्यासारखं आहे. दर्शन म्हणजे देवाचं दर्शन आणि त्यासाठी लोक कितीही काही करू शकतात. खूप प्रवास करतात. काही लोक काशीला जातात, काही लोक मक्का मदिन्याला जातात त्या देवदर्शनासाठी. तो देव आपल्याला भेटेल आणि त्याला आपल्या इच्छा सांगता येईल याकरता. प्रत्येकाचं दर्शनाची व्याख्या वेगळी असते. काही लोकांना कुठेही जायची गरज नाही, त्यांचं दर्शन घरी बसल्या देखील होतं. पण काही लोकांना वाटते की आपण एखाद्या ठिकाणी गेलो की आपल्याला जास्त चांगलं वाटेल. तर अशाच दर्शनाबद्दल बोलतायत संदीप खरे त्यांच्या मी अन माझा आवाज या काव्यसंग्रहातली कविता दर्शन. हजारो रुपये खर्च करून म्हातारीला तीर्थयात्रांना धाडण्यापेक्षा हजारो रुपये खर्च करून म्हातारीला तीर्थयात्रांना धाडण्यापेक्षा एक दिवस वेळ काढून म्हातारीचं बखोटं धरून एक दिवस वेळ काढून म्हातारीचं बखोटं धरून गावातल्याच कुठल्या तरी छोट्याशा पण जिवंत देवळात घेऊन जा. गावातल्याच कुठल्या तरी छोट्याशाच पण जिवंत देवळात घेऊन जा. घंटा वाजवून तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत, घंटा वाजवून तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत म्हातारी देवाकडे पाहत असेल तेव्हा तू म्हातारीकडे पाहत राहा. आणि बाहेर पडताना तरारेल म्हातारीच्या डोळ्यात आनंदाचं पाणी. आणि बाहेर पडताना तरारेल म्हातारीच्या डोळ्यात आनंदाचं पाणी. ते खुशाल तीर्थ म्हणून पिऊन टाक, ते खुशाल तीर्थ म्हणून पिऊन टाक. हजारो रुपये खर्च करून छोट्याशा म्हातारीला तीर्थयात्रांना धाडण्यापेक्षा गावातच कुठल्या तरी छोट्याशाच पण जिवंत देवळात घेऊन जा. वा, अतिशय खूपच चांगली कविता आहे त्यांची. हो, केवढे छान की आपण तीर्थयात्रांना दर्शन करवतो. आपल्या आईवडिलांचे त्यांना वेगवेगळे पैसे पॅकेजेस घेऊन देतो, पण आपण त्यांच्यासोबत वेळ नाही घालवत आणि आपण त्यांच्यासोबत छोट्याशा कुठंतरी गेलो तर त्यांच्या डोळ्यात जे आनंदाश्रू येतात, त्यांना वाटतं की आपण भरून पावलो. तेच काहीतरी ते वेगळ्या प्रकारचं दर्शन त्यांच्या आनंद. बऱ्याच जणांना असंही वाटतं की दर्शन हे काय देवाचंच असतं का, किंवा देव फक्त मूर्तीतूनच दर्शन देतो का. यावरच मंगेश पाडगावकरांची कविता आहे दर्शन. त्यांच्या जिप्सी या काव्यसंग्रहातली कवितेचं नाव आहे दर्शन. मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन, मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन. होत्या लाठा उधळीत आपली फेनील कविता, फुला फुलातून अखंड उमलत होती नवता. होते वारे वाहत तारे होते चमकत, होते वारे वाहत तारे होते चमकत, बाबळीवरही गुच्छ फुलांचे होते लगडत. रे कसे वेगळे म्हणू सांग तुझ यांच्यापासून, रे कसे वेगळे म्हणू सांग तुझ यांच्यापासून. मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन. उठुनी पहाटे जावे तर तू रंगच व्हावे, नभी पहावे तर तू ढग होऊन झुलावे. उठुनी पहाटे जावे तर तू रंगच व्हावे, नभी पहावे तर तू ढग होऊन झुलावे. या दारातून तुझे कृपामय हात दिसावे, किरणांच्या अधरांवर स्मित तव फुलत असावे. हे डोळे भरुनी बघतो आहे सारे अनुदिन, हे डोळे भरुनी बघतो आहे सारे अनुदिन. मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन. तू नाहीस या वसंतात तुनी कोण फुले मग, तू नाहीस तर दवबिंदूत का मग झगमग झगमग. तू नाहीस या वसंतातुनी मग कोण फुले मग, तू नाहीस दवबिंदूतून का मग झगमग झगमग. तुझ्या वाचुनी बिजामधुनी कोण फुले रे,
तुझ्या वाचुनी रंगामधुनी कोण फुले रे, तुझ्या वाचुनी मधुनी कोण फुले रे, तुझ्या वाचुनी रंगामधुनी कोण फुले रे. मी कधी न पाहिले तुझे निराळेपण त्यांच्या विन, मी कधी न पाहिले तुझे निराळेपण त्यांच्या विन. मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन. तुला पाहिले ऋतू ऋतूतून फुला फळातून, या गगनातून या मातीतून स्थिती गतीतून. तुला पाहिले ऋतू ऋतूतून फुला फळातून, त्या गगनातून या मातीतून स्थिती गतीतून. संघर्षातून सुखदुःखातून व्यथे व्यथेतून, संघर्षातून सुखदुःखातून व्यथे व्यथेतून, या सृष्टीतून अनुभवतीच्या मानवतेतून. रे कसं शोधू तुझ वेड्या परी मी तुलाच टाकून, रे कसे शोधू तुझ वेड्या परी मी तुलाच टाकून. मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन, मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन. काय सुंदर कविता. चराचरात आपल्याकडं आपल्याला हवं तसं तेव्हा हवं तेव्हा आपल्याला देवाच्या विविध रूपांचं या सृष्टीवरच्या त्या मोठ्या एका कुणाचं तरी दर्शन होत राहतं. तर तुमची देवदर्शनाची संकल्पना काय आहे? तुम्ही विविध ठिकाणी तो अनुभव घेण्यासाठी प्रवास केला आहे का? किंवा तुम्हाला या सगळ्या गोष्टीबद्दल वाटतं तरी नक्की काय? हे आम्हाला आमच्या वेचलेली फुले या पेजेसच्या माध्यमातून यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक यावरती तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. धन्यवाद.